मोगऱ्याची फुलं कणी पहिल्यांदा उमललेत ह्या सीझनचे. गेल्या वर्षी लावलेलं, गेल्या वर्षी थोडंसंच कणी लागलेलं. आता कळ्या अशा भरल्यात बघा. आणि इकडे मी असं त्याला काय म्हणतात सुतडी अशी त्या खिडकीपर्यंत बांधलेली आहे बघा. कारण वर बांधायला कणी काय नाहीच. जरा फुलं पहिल्यांदा काढूया. पहिली फुलं महादेवाला घालूया पांढऱ्या कलरची. थोडीशीच घालूया. थोडीशीच कणी तोडल्यात आणि थोडेसे राहू दिलेत. कारण त्याचा सुगंध कणी मोगऱ्याचा इतका छान किचनमध्ये हॉलमध्ये असं येतं आहे, भारी वाटतं आहे. त्यामुळे कणी थोडीशीच फुलं फक्त महादेवानं काढलेत. चलो तुम्ही काय रे, तू कशाला मागत होते? माझ्या मागणीच असते. पहिली मोगऱ्याची फुलं महादेवाला वाहिली आणि आपल्या देवपूजा पण झालेली. बेडवर कपडे ठेवलेत बघ. लसूण कधी अशी फोडायचं हे गड्डं आणि तेल किंवा ज्वारीचं पीठ लावून असं ठेवायचं पसरून उन्हात वाळवायचं. आणि संध्याकाळी आपल्या कॉटनच्या कापडात घ्यायचं आणि असं आपटलं की नाही की थोडं थोडं असं निघतात वरचे सालं आणि मग उरलेली ती हाताने काढायची. कारण हे आता असं ताजं ओलं असतानाच काढायला गेलं की नाही नका दुखतात. त्यामुळे असं पीठ आणि तेल किंवा पीठ दोन्हीपैकी एक काहीतरी लावायचं आणि वाळवायचं उन्हात म्हणजे सालं पटकन नंतर कापडात गुंडाळून असं आपटलं की नाही असं चोळलं की नाही तिथे निघतात.
किलो कोणी लसूण आणलेलं, त्याचं एवढं फोडून हे झालेलं आहे. आता ह्याला हे ज्वारीचं पीठ लावणार मी आणि असं उन्हात ठेवणार. अगदी सोप्या पद्धतीनं पटकन निघते लसणाची साली. सोपं पडते असं केलं की. पीठ लावले आता हे पसरून असं ठेवूया, म्हणजे चांगलं कधी कडक उन्हात असं वाळवायचं. आता ऊन पण भरपूर असते त्यामुळे पण वाळतं. लसणाची तयारी करून ठेवली. आता कधी कांद्याची करूया. 2 किलो कांदे आणले मी. आता हे उभे चिरणार आणि उन्हात वाळवणार. चला चिरून झालेलं आहे. आता कधी उन्हात ठेवूया. हे बघा, हे कणी डंगात काढल्यामुळं थोडंसं कणी असं बी मोठं मोठं राहिलेलं असतं, ते पण देतात. ते आता वाळवायचं आणि चटणी मिसळताना कणी ते पण ह्या मसाल्यासोबत न्यायचं, म्हणजे सगळं बारीक होतं. आता तिसरी तयारी करूया. ती म्हणजे कणी हे सुकं खोबरं हे आता चिरून घेऊया. असंच कणी फक्त मुळं काढलेले आहेत कोथिंबीरीची, बाकी सगळं ठेवलेलं आहे. आणि हे आता उद्या नेताना कणी चिरून नेणार. बाकी सगळं निवडून कणी इथं पेपरमध्ये गुंडळून ठेवलेलं आहे. फ्रीजमध्ये ठेवलं की उद्यापर्यंत राहते तसेच कोथिंबीर, म्हणून फ्रीजमध्ये गुंडळून ठेवले. एवढं चिरून झालेलं आहे. अजून एवढं बाकी आहे बघा. 2 किलो खोबरे आणलेत ते. चला आता बसून कणी इथं बाहेर. वारं तर अजिबात नाही आहे. असं म्हणजे थोडंसं फक्त झुळूक वारायची येते आणि बंद पडते सगळं. चला आता राहिलेली खोबरे कणी चिरून घेते. ह्यासोबतच कणी आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.